तर तिकडे तमिळनाडू थलपती विजय यांच्या पक्षाची जोरदार आघाडी 102 जागांवर आघाडी घेतलेली आहे। 118 हा तिथं मॅजिक फिगर आहे, बहुमताचा आकडा आहे आणि पहिल्याच निवडणुकीत दणदणीत विजय थलपती विजय यांनी मिळवलेला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दिलेली आश्वासनं आणि या आश्वासनांना जनतेने दिलेली साथ। अगदी बरोबर आहे। मुख्य म्हणजे नुसती आश्वासनं नाही तर त्या दृष्टीने त्यांनी सामाजिक कार्य देखील सुरू केलेलं होतं। 156 मतदारसंघात त्यांनी बूथ कमिट्या स्थापन केल्या होत्या, सामाजिक उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून सुरू केले होते आणि आश्वासनं तर आहेतच आणि त्यामुळेच TVK पक्षाला भरभरून मतं मिळालेली आहेत। खरं तर तिकडे MK स्टॅलिन हे देखील एक मोठं नाव आहे, मोठा चेहरा आहे, सध्याचे मुख्यमंत्री आहेत। मात्र मुख्यमंत्र्यांच्याच कामावर जनता काहीशी नाराज असल्याचं चित्र अगदी बरोबर आहे। तमिळनाडूच्या यादीमध्ये आता कलाकारांनी राजकारणात प्रवेश करून जे यश मिळवलं त्यांच्या यादीत आता थलपती विजय यांच्या नावाची देखील समावेश झालेला आहे। MG रामचंद्रन, के करुणानिधी, जयललिता, विजयकांत, कमल हसन आणि त्यानंतर आता थलपती विजय। थलपती म्हणजे काय तर कमांडर असा अर्थ त्याचा होतो आणि थलपती विजय यांनी तमिळनाडूमध्ये चमत्कार घडवलेला आहे।